समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगन्नितपाणिमण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंदरम कंदनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दानं दरिद्रस्य विभोश्य शान्तिर्योनं तपोज्ञानवंताच मौनम इच्छा निवृत्तिस्य सुखान्वितानां दयाच भूतेषु दिवं नयन्ति। या श्लोकामध्ये सुभाषितकार सांगतात, दारिद्र्याचे दान, एखाद्या गरीब माणसानं दिलेलं दान, सत्य दिशाची शांती, युवकांचं तप, ज्ञानी माणसाचं मौन, सुखी माणसांचा इच्छात्याग, भूतमात्रावर दया, हे गुण माणसांना स्वर्गात नेतात। स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारे हे गुण माणसाच्या अंगी पाहिजे। माणसाला देवता बनवणाऱ्या, माणसातला माणूस पण संपून त्याला देवता बनवणारे हे 6 गुण जर माणसाच्या अंगी असले तर माणूस स्वर्गीय सुखाचा अधिकारी होतो। म्हणजे त्याचं जीवन स्वर्गासारखं होतं, त्याचं जीवनच स्वर्गमय होतं, त्याचं घर, त्याचं कुटुंब, त्याचं गाव हे स्वर्गमय होतं जर त्याच्या अंगी या गोष्टी, हे गुण जर त्याच्या अंगी असले तर। दारिद्र्याचं दान, गरीब माणूस आहे, दरिद्री आहे, त्याचीच खाण्याची मारामार आहे, त्याला एक वेळचं खायला मिळत नाही, पण त्याचं अंतःकरण इतकं मोठं आहे। श्रीमंत दान करेल, पैसा असल्यानंतर माणूस दान करेल, सगळी अनुकूलता असल्यावरती माणूस दान करेल, याच्यात नवल नाही। पण दारिद्र्याचं दान, गरीबाचं दान, 2 दिवसापासून एखादी ग्रस्त भुकेला आहे, भुकेनं व्याकुळ आहे, कोरोनाच्या कालखंडामध्ये तळमळतोय, तडफडतोय, जवळ काहीच नाही, उद्योगधंदे बंद पडले, व्यवसाय ठप्प झालेला आहे, फुट भरण्याचे मारामार आहे, आणि 2 दिवसानंतर त्याला काम मिळालं, कोणीतरी छोटंसं काम त्याला दिलं, काही पैसे दिले, त्या पैशामध्ये आपले 2 वेळचे जेवणाची व्यवस्था होईल म्हणून त्याने 2 वेळचं जेवण भागेल असं सामान खरेदी करून आणलं, शिजवलं खायला बसला, तितक्यात कोणीतरी एक गरीब, एक याचक, एक भिकारी त्याच्या समोर येऊन उभा राहिला, सांगितलं, दादा 8 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही रे, काही असेल तर दे ना। यालाच 2 दिवसापासून हा उपवासी, हा भुकेला आहे, 2 दिवसानंतर याला खायला मिळणार आहे, समोर याचक गरीब समोर येऊन उभा राहिला। आपण अर्धपोटी राहून, आपण उपवासी राहून त्यानं केलेलं जे दान आहे ते स्वर्ग सुखाची अनुभूती देणारं दान आहे, ते सर्वश्रेष्ठ दान आहे। याच्यातून माणसाची माणुसकी प्रकट होते, याच्यातून माणसाचं माणूसपण प्रकट होतं। सत्य दिशाची शांती, सत्ताधीश कधीच शांत नसतो, तो गर्वानं फुगलेला असतो, सतत लोकांवर संतापतो, खेकसतो, त्याला काम, क्रोध, लोभ सदैव छळतात, त्याचं मन शांत कधीच राहत नाही। पण जे सत्ताधीश शांत होते, मितभाषी होते, प्रजेवरती पुत्रवत प्रेम करणारे होते, त्याच्यामध्ये आदरानं नाव घेतलं जातं महर्षी जनकांचं, राजर्षी जनकाचं, भगवती जानकीचे वडील आणि प्रभू रामचंद्रांचे सासरे। सत्ताधीश होते, संपन्न होते, श्रीमंत होते, सगळी अनुकूलता होती, तरी सुद्धा ते शांत होते, प्रसन्न होते, चिडणं नाही, रागवणं नाही, संतापणं नाही, सगळ्यांवरती पुत्रवत प्रेम करणारा हा राजा जगामध्ये लोकोत्तर असं गुण प्राप्त करून अजरामर झाला। म्हणून दरिद्री माणसानं केलेलं दान, गरिबानं केलेलं दान, सत्य दिशाची शांती, युवकांचं तप, तरुण माणूस तप करणं शक्य नाही, त्याने जर तप केलं तर तो स्वर्गात जाईल। तरुणपणी माणूस विषयामध्ये रममाण झालेला असतो, भोगाच्या मागे धावतो, तो इंद्रिय दमन करून तपाला बसेल कसा? पण ज्यांनी ज्यांनी तरुणपणामध्ये तप केलं, तपश्चर्यन केलं, ते स्वर्गाला प्राप्त झाले। स्वराज्य निष्ठेचं जे तप छत्रपतीने वयाच्या 16व्या वर्षी सुरुवात केली, हे तपच आहे। हे कायिक, वाचिक, मानसिक 3 प्रकारचं तप होतं। ज्ञानोबारांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहावी, नाथ महाराजांनी किती कमी वयामध्ये जनार्दन स्वामींचा अनुग्रह प्राप्त केला। म्हणजे या वयामध्ये, तरुणपणामध्ये परमार्थ करणं, तरुण भाग्यवंत नट्य हरी कीर्तना,
तरुणांचं तप, तरुणपणामध्ये केलेली तपाचरण, तपश्चर्या अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे, पवित्र आहे, पावन आहे, माणसाला स्वर्गीय सुख देणार आहे, स्वर्गाला नेणार आहे. माता भगवती, माता पार्वतीने तरुणपणामध्ये सर्वसंग परित्याग करून भगवान महादेवाची उपासना केली, हरतालिकेसारखं कठोर व्रत केलं आणि भगवान महादेव पती स्वरूपामध्ये प्राप्त केलं. म्हणून तरुणपणामध्ये केलेलं तप, ज्ञानी माणसांचं मौन, ज्ञानी माणसाला अहंकार असतो, जपी ते तपी, भोगी ते रोगी आणि ज्ञानी ते अभिमानी असं म्हटलं जातं. ज्ञानी माणसांचं मौन. आता माझी एक म्हण आहे, उथळपणाला खडखडाट फार असतो, ज्ञान कमी असतं पण त्याचं प्रदर्शनच खूप असतं. आणि जिथे प्रदर्शन असतं तिथे दर्शन नसतं, जिथे दर्शन असतं तिथे प्रदर्शन नसतं. आपलं ज्ञान तो सतत पाजळत असतो आणि सारखा बळबळ करत असतो. खूप ज्ञानी आहे पण मौन धारण केलेलं आहे. ज्ञानोबारायन इतकं ज्ञान तर जगात कोणाच्या जवळ नाही. ब्रह्मसभेमध्ये पैठणला ब्रह्मवृंदांनी केलेला एवढा अपमान तेवढा सगळा पचवला, मौन धारण केलं. ज्ञानदेव मौन जपमानंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा, हे नुसतं हरिपाठात सांगितलं नाही तर ज्ञानोबारायांनी ते आचरणात आणलं, ते अनुभवलं, ते आपल्या जीवनात उतरवलं. पण ज्ञानी माणसाचं जे मौन आहे ते सर्वार्थ साधन आहे. म्हणून ज्ञानी माणसाने मौन पाळणं फार कठीण आहे. ज्ञान आहे ते गप्प बसलेला आहे, या गोष्टीत ज्ञान आहे तो शांत बसला असं कधी होत नाही. आणि जो खरंच शांत बसतो तो खूप मोठा ज्ञानी असतो. माझ्या ज्ञानोबारायन इतका, माझ्या ज्ञानोबारायांसारखा. सुखी माणसाचा इच्छा त्याग, जो माणूस सुखी त्याने इच्छांचा त्याग केला असं कधी होत नाही. सुखी माणूस भोगात आसक्त असतो, साऱ्या इच्छा तो पूर्ण करतो, पण सुखाच्या शिखरावर असताना साऱ्या इच्छा तो पूर्ण करतो. पण साऱ्या सुखांच्या शिखरावरती परमोच्च स्थानावरती असताना सर्व सुखांचा परित्याग, सर्व संघाचा परित्याग करणं हे अवघड असतं आणि ते शक्यही नसतं. म्हणून सुखी माणसाचा इच्छा त्याग, जर सुखी माणसाने इच्छांचा त्याग केला, कामनांचा त्याग केला, महत्वाकांक्षांचा त्याग केला तर ते स्वर्गीय सुखात माणसाला स्वर्गीय सुख प्रदान करणारं त्या ठिकाणी ते सुख आहे. काही लोकांनी सर्व संघ परित्याग करून संन्यासी झाले. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, तुकोबाराय म्हणतात. आणि भूतमात्रांवरती दया करणे, दया धर्म का मूल है. जो दया करतो तो खरा साधू. हे सारे गुण ज्याच्या जवळ असतात ते सारे स्वर्गाला जातात. पण असे लोक फार दुर्मिळ असतात. ज्यांच्या जवळ हे गुण असतात हे लोक फार दुर्मिळ जगामध्ये. दारिद्र्याचं दान, सत्यादिशाची शांती, युवकांचं तप, ज्ञानी माणसाचं मौन, सुखी माणसांचा इच्छात्याग आणि भूतमात्रांवरती दया, हे गुण माणसांना स्वर्गात नेतात. नवे नवे त्याचं जीवन, त्याचं घर, तेच त्याला स्वर्ग बनवून टाकतात, स्वर्गीय सुखाची अनुभूती देतात. म्हणून हे 6 गुण ज्याच्या जवळ आहे तो खरंच स्वर्गातल्या देवतांनी इतका धनी आहे, सुखी आहे, समाधानी आहे, संतुष्ट आहे. आणि हे गुण आपल्या अंगी येण्याकरता याच्यातला एक गुण जरी आपल्या जवळ आला तरी आपण जगातल्या सगळ्या श्रीमंत स्वर्गीय सुखाचा अनुभव घेऊ, असं या ठिकाणी सुभाषित सांगतं. या सुभाषितकाराचा सांगण्याचा तो मतितार्थ आहे. गोपाल कृष्ण.